ऑल राईट मंडळी, सो गेल्या महिनाभरामध्ये आपल्या भारत देशामध्ये 2 अशा मेजर घटना घडल्या, ज्याच्यानंतर कुठे ना कुठेतरी जाऊन टॉक्सिक फेमिनिझम याच्याबद्दल बोलणं फार गरजेचं वाटू लागले आणि त्याच्याचमुळे आजचा व्हिडिओ कदाचित काही ज्या सो कॉल्ड निब्बीज आहेत किंवा ज्या सो कॉल्ड फेमिनिस्ट म्हणून सोशल मीडियावरती वावरत असतात आणि चुकीच्या पद्धतीने फेमिनिझमची व्याख्या ग्रास्प केलेल्या याच मुली कदाचित कमेंट सेक्शनमध्ये येऊन उलट्या करायला लागतील. तर त्या सगळ्यांसाठी माझी अशी विनंती आहे की त्याची सोय आपण कमेंट सेक्शनमध्ये केलेली आहे. आरामात उलट्या करा, जितक्या उलट्या करायच्या आहेत तितक्या. 9 डिसेंबरला एक बंगलोरमध्ये प्रायव्हेट आय-टी कंपनीमध्ये एआय इंजिनियरच्या या पदावरती काम करणारा एक तरुण होते, ज्यांचं नाव होतं अतुल सुभाष. हेलो वर्ल्ड। मेरा नाम अतुल सुभाष है। मैं तकरीबन 34 साल का हूँ। बैंगलोर में रहता हूँ। आणि या व्यक्तीने आपल्या सगळ्यांचा निरोप घेतलाय. आता ते आपल्यामध्ये हयात नाहीयेत आणि हे सगळं त्यांनी का केलं, का नाही याचं अत्यंत व्यवस्थित ऑर्गनाइज पद्धतीने स्पष्टीकरण देत 1.5 मिनिटांचा व्हिडिओ त्यांनी अपलोड केला आणि त्याच्या समवेतच 24 पानांचा एक नोट तयार केला आणि तो नोट ईमेलमध्ये बऱ्यापैकी काही इन्फ्लुएन्सर्सला सुद्धा त्यांनी पाठवला, काही मीडिया हाऊसेसकडे आणि अशा एक अत्यंत ऑर्गनाइज पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी पुराव्यांसकट त्या नोटमध्ये प्रस्तुत केल्या आणि त्याच्यानंतर ते आता आपल्या सगळ्यांमध्ये नाहीयेत. मी साधारण 9 डिसेंबर नंतर आज हा व्हिडिओ यासाठी बनवते, कारण या सगळ्या दिवसांमध्ये ना मला काही गोष्टी ऑब्झर्व्ह करायच्या होत्या. पहिल्यांदा मी थोडंसं बॅक फूटला आले आणि मी असं म्हटलं, की थोडंसं आता बघ्याची भूमिका घेऊया, नक्की कोण याबद्दल कशा पद्धतीने रिएक्ट होतंय आणि काय-काय गोष्टी होतायत. अँड ऑफ कोर्स आय वॉज वेटिंग फॉर द डे जिथे यांना अटक होईल. अतुल सुभाष यांनी एवढं मोठं पाऊल उचलण्यामागे 5 व्यक्तींना मुख्यतः जबाबदार धरलंय. सगळ्यात पहिलं तर जज नीता कौशिक, त्याच्यानंतर निकिता सिंघानिया ही जी त्यांची पत्नी आहे, त्याच्यानंतर निकिता सिंघानियाची आई, भाऊ आणि चुलता ही 5 जण मुख्यतः रिस्पॉन्सिबल आहेत, असं अतुल सुभाष यांचं म्हणणं होतं. आता हे बघा, 498 ए आणि त्याच्या व्यतिरिक्त तब्बल 8 अजून ज्या केसेस लावलेल्या आहेत अतुल सुभाष यांच्यावरती त्यांच्या पत्नीमार्फत, तर याचं अत्यंत बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तुम्ही सगळीकडनं ऐकून झाल्या असतील किंवा सगळ्या गोष्टींचा तुम्ही सखोलपणे रिसर्चही केला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त टॉक्सिक फेमिनिझम का आता खूप अगदी उराशी आलाय आणि आपल्या आता नरड्यावरती बसलाय आणि आता याच्याबद्दल बोलणं फार गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ मी बनवते. त्याच्यामुळे आता आपण खूप जास्त डिटेलमध्ये त्या गोष्टींमध्ये न जाता मला आजच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या वाटतात, ज्या नमूद करणं फार गरजेचं आहे आणि त्यापैकी एक अशी की अतुल सुभाष यांनी त्या व्हिडिओमध्ये काही स्पेसिफिक गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्यांच्या आणि त्यांच्या वाईफला घेऊन जे नातं होतं, की नक्की कुठे गोष्टी बिघडल्या आणि कुठल्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स त्यांना येत होते, त्या गोष्टींबद्दल मला बोलावसं वाटतंय. त्यांनी 2 ते 3 कंप्लेंट्स अशा मांडलेल्या आहेत, की ती 4-4, 5-5 दिवस अंघोळ करायची नाही. घरामधला कचरा चालू-चालूमध्ये कुठेही कोपऱ्यात फेकणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज नसणं, त्याच्यानंतर ऑफकोर्स चुकीच्या पद्धतीने फिजिकल रिलेशन्सची डिमांड आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट तर दिवसभर कोरियन ड्रामा बघणं, के-पॉप कल्चर जे आहे. कोरियन रोमांटिक ड्रामा। उनका एक्सपेक्टेशन था कि मैं जो है ना कोरियन आदमी जैसा हो जाऊँ, लेकिन मैं इंडियन आदमी हूँ और मैं ऐसे ही ठीक हूँ। भारतामध्ये तुम्ही जर का पाहिलं ना, तर पोरी म्हणजे मुलं वगैरे ठीक आहे. पुरुष आणि या सगळ्या गोष्टी अॅनिमे आणि त्या कल्चरसाठी प्रचंड वेड आहेत. पण स्पेशली के ड्रामासाठी स्त्रियांचा किंवा महिलांचा आणि मुलींचा कल खूप जास्त आहे. माझ्या सर्कलमध्ये अशा बऱ्याच मुली आहेत ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, अगदी जिव्हाळ्याच्या मैत्रिणी आहेत. पण जेव्हा के ड्रामावरनं आमच्यात कधी काही डिबेट होतं त्यावेळेला ते अत्यंत टॉक्सिक त्यांचं स्वरूप समोर आणतात, की काही पण बोल, पण मी के ड्रामाच्या अगेन्स्ट काहीच ऐकून घेणार नाही. आणि तिथे जे मला असं वाटतं अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स सेट केले जातात आपल्या लाईफ पार्टनरला घेऊन, की एक आयडियल लाईफ पार्टनर कसा असावा? तर असा असावा. त्याने ह्या गोष्टी केल्या पाहिजे. मी ऑफकोर्स सुरुवात केली होती. मला खूप जणांनी असं सांगितलं, की "अरे तू बघ के ड्रामा, तुला वेड लागेल, आणि तू चिक्कार फॅन होशील त्या सीरीजची वगैरे." तर मी ट्राय केलं, पण मला ते इतकं अनरिअलिस्टिक आणि इतकं बावळट कंटेंट तो वाटला, की मी ते बघणं बंद केलं. माझ्याकडनं ते झेपलंच नाही. इट्स जस्ट लाइक बिग बॉस कंटेंट फॉर मी. गेली कित्येक वर्षांपासून तो कंटेंट सुरू आहे, पण माझ्याकडनं तो बघावलाच जात नाही बिग बॉसचा कंटेंट. तर एकंदरीत सांगायचं असं, की मुली आपल्या देशामध्ये खूप जास्त वेड्या आहेत के-पॉप कल्चरला घेऊन किंवा कोरियन ड्रामा सीरीजला घेऊन. आणि त्याच्याचबद्दल दिवस आणि रात्र डिस्कशन्स होत असतात. मग जिथे मी माझ्या व्हिडिओमध्ये एका आपल्या जे टिपिकल मराठी मालिका आहे त्यांना बॅश केलं होतं ना, की ज्याचा प्रभाव थेट आपल्या सध्याच्या जगातल्या ज्या सासू आहेत, ज्या बायका, ज्या महिला त्यांच्या डोक्यावर आपल्याला होताना दिसतो. मग या गोष्टीबद्दल सुद्धा आवाज उठवणं तितकंच गरजेचं आहे, की आत्ताच्या मुलींवरती, आत्ताच्या ज्या जनरेशनच्या मुली आहेत, त्यांच्यावरती के-पॉप आणि के-ड्रामा याच्यामुळे इतका जास्त प्रभाव आहे. कारण त्या सीरीजमध्ये जर का तुम्ही बघितलं ना, इतकी
अनरिअलिस्टिक आहेत त्या गोष्टी, ज्या आता प्रॅक्टिकली शक्यच नाहीये एखाद्या हसबंडला आपल्या वाईफसाठी करणं किंवा एखाद्या मुलाला आपल्या गर्लफ्रेंडसाठी करणं. सो आणि व्हाईस वर्सा ऑफकोर्स मी दोन्ही बाजूंनी बोलते. तर मला असं वाटतं की आपण कुठला कंटेंट कन्झ्युम करतोय ना, परत त्याच गोष्टीवरती माझी सोयी येऊन अडकते. त्या कंटेंटचा आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती प्रचंड प्रभाव होत असतो. त्याच्यामुळे आपण काय बघतोय ना, याच्यावर एक चाळणी बसवणं फार गरजेचं आहे. आता फक्त हीच एक गोष्ट आहे का जी जबाबदार झाली अतुल सुभाष आणि निकिता सिंघानिया यांच्या डिव्होर्ससाठी? तर अजिबात नाही. ऑफकोर्स खूप सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली सुरू असतात. छोट्या-छोट्या बॅटल्स असतात. तुम्ही जर का तो व्हिडिओ अतुल सुभाष यांचा पूर्ण नीट पाहिला असेल, तर तुमच्या असं लक्षात येतं की एक स्टेज असते. नवरा-बायकोमध्ये भांडणं सुरू होतात छोट्या-छोट्या गोष्टींवरनं. मग जेवणावरती राग निघतो. मग अबोला होतो. 2-2, 3-3 दिवस एकमेकांसोबत बोलत नाही. त्याच्या नेक्स्ट स्टेज अशी येते की एकमेकांवरती आवाज उंचावणं असेल, एकमेकांच्या घरच्यांवरून एकमेकांना शिवीगाळ करणं असेल. त्याच्या पुढची स्टेज अशी येते जिथे वस्तूंना फेकणं असेल, एकमेकांना मारणं असेल, एकमेकांवरती हात उचलणं असेल. या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि मग एक स्टेज अशी येते जिथे दोघांपैकी कोणीतरी एक मेंटली त्या हॅरॅसमेंट लेव्हलला जातो, जिथे तो स्वतःलाच बडवू लागतो. जिथे त्याला हे कळतं की आता आपण समोरच्याला काय सगळे पर्याय आपण अवलंबलेले आहेत. आपण समोरच्याला आता समजावू शकतच नाही आणि मग इथे सुरू होतो गिव्ह अप करण्याचा खेळ. मग इथे कुणीतरी एक माणूस आपल्या त्या नात्यावरती हार मानू लागतो आणि मग त्याच्यानंतर डिव्होर्सला फाटे फुटू लागतात. तर या सगळ्या स्टेजेसमधनं अतुल सुभाष हे या पद्धतीने गेले होते की तुम्ही 1.5 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एकदाही त्यांच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला एकही अश्रू दिसत नाही. हॅट्स ऑफ टू हिज करेज, कारण त्या लेव्हलला तुम्ही पोहोचलेला आहात आणि त्याच्यानंतर सुद्धा इतक्या संयमाने तुम्ही अत्यंत सिस्टमॅटिकली तुमचे प्रॉब्लेम्स, तुमचा छळ, मानसिक छळ, हॅरॅसमेंट जी तुम्हाला इतक्या 2 ते 3 वर्षामध्ये जी तुम्हाला घडलीये, हे सगळं तुम्ही इतक्या ऑर्गनाइज पद्धतीने मांडू शकताय, एवढा पेशन्स ठेवून. तर मला असं वाटतं की भारत देशाने एक असा इंजिनिअर गमावलाय, जो अत्यंत जास्त मेंटली स्ट्रॉंग होता, अत्यंत जास्त सिस्टमॅटिक होता, हुशार होता, इंटेलिजंट होता, ब्रिलियंट होता. त्याच्या पर्टिक्युलर फील्डमध्ये आणि ती ऑर्गनाइजपणा त्यांच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये आणि प्लस त्यांनी जाता एक चेकलिस्ट बनवली होती 25 गोष्टींची, की मला हे करायचं आणि त्याच्यानंतर मी हे पाऊल उचलणार. तर मला असं वाटतं एवढ्या ब्रिलियंट माणसावरती ज्यावेळेला मला काही सो कॉल्ड फेमिनिस्ट आपल्या देशातल्या हे वक्तव्य ज्यावेळेला करताना दिसतात ना, और इतना ही अगर उनके अंदर सच्चाई थी, बढ़ चढ़ के वो वीडियो में उनकी फ्रस्ट्रेशन आप देखिए, 1 घंटा 20 मिनट का उन्होंने वीडियो बनाया। उनके फ्रस्ट्रेशन का लेवल देखिए किस लेवल पे है वो, राइट? 24 पन्ने का उन्होंने नोट बनाया। इतना वो फ्रस्ट्रेट थे अपनी फैमिली से, अपने परिवार से उन्होंने बात क्यों नहीं करी इस बारे में, ठीक है? उनको क्यों नहीं शेयर किया? और इतना ही वो पैसों की बात कर रहे हैं, पैसे पैसे पैसे, तो थोड़े पैसे साइकियाट्रिस्ट पे, साइकोलॉजिस्ट पे खर्च कर देते तो आज उनको ये नौबत क्या नहीं कोई आती। महिला ना तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. मला असं वाटतं की हे जे विधान या मॉडेलने, चारू शर्मा जी सो कॉल्ड मॉडेल आहे, जिला आय डोंट अंडरस्टँड का तिला तिथे बसवलंय. बट एनिवे, सो बेसिकली तुला जर तिथे बसवलं तर तुझी एक सगळ्यात मोठी जबाबदारी, कारण तू मुलींना रिप्रेझेंट करतेय. आणि आय एम सॉरी टू से, बट नॅशनल टेलिव्हिजनवरती जर का तू ही गोष्ट म्हणत असशील तर लाज वाटायला हवी. मला असं वाटतं की हाच मुख्य प्रॉब्लेम आहे. जेव्हाही एखाद्या घरातला मुलगा जॉबला लागतो आणि तो एक पैसे कमावू लागतो ना, त्यावेळेला तो रिस्पॉन्सिबल बनतो. पण जेव्हा एक मुलगी ज्यावेळेला पैसे कमवायला लागते किंवा जॉब करायला लागते ना, तेव्हा ती सो कॉल्ड इंडिपेंडंट बनते. मला अख्ख्या आयुष्यात ना मला ही गोष्टच समजली नाही. जर एखादा नवरा घरातलं काम करतोय, पैसा कमवतोय, तर तो पैसा घरातल्या त्याचे आई, बाबा, बायको, मुलं, बाळ या सगळ्यांसाठी तो कमवत असतो. पण जेव्हा एखादी स्त्री पैसा कमवत असते ना, तेव्हा ती फक्त तिच्या स्वतःसाठी पैसा कमवत असते. आणि हे जे एक अत्यंत चुकीचं पिक्चर आहे ना समाजामध्ये, ते इतक्या जास्त प्रमाणात आहे, की मुलींना ना एक इंडिपेंडन्सचं ते जर वारं जर लागलं ना, तर त्या अत्यंत मला असं वाटतं उद्धट, उर्मट आणि फेमिनिझमचा चुकीच्या पद्धतीने वापर, वुमन कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर करू लागतात घरामध्येच आणि मग सुरुवात होते डिव्होर्सच्या गोष्टींची. बरं, आता माझ्या आयुष्यात बऱ्याच अशा व्यक्ती आहेत ज्यांनी डिव्होर्स घेतलेला आहे, पण अत्यंत म्युच्युअल ग्राउंड्सवरती. ऑफकोर्स डिसरिस्पेक्टफुल तिथे काही गोष्टी अशा होतात कोर्टच्या हिअरिंग्जमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये. पण मी तरी सुद्धा सांगेन, की या लेव्हलला येऊन एखाद्या माणसाला तुम्ही जर का टॉर्चर करत आहात, की त्याला हे पाऊल उचलावं लागतंय,
तर कुठेतरी बिंग अ वुमन मला असं वाटतं की आपली सुद्धा ही जबाबदारी आहे. जिथे आपण पुरुषांकडनं कलकत्त्याच्या डॉक्टरसोबत घडलेल्या घटनांमध्ये जेव्हा आपण त्यांच्याकडनं सपोर्ट एक्सपेक्ट करतो ना, तेव्हाच इथे अशा केसेसमध्ये, अतुल सुभाषच्या केसेसमध्ये त्यांच्या विरोधात आपण बिंग अ वुमन आय थिंक आपण सुद्धा आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण हा समाज ना बॅलन्स पद्धतीने चालतो. पर्टिक्युलर फक्त स्त्रिया, स्त्रिया, स्त्रिया आणि त्यांच्यासाठी लढणं अशा पद्धतीने नाही चालत. आणि मला YouTubeला अशी विनंती करायची की प्लीज हा जो 1.5 तासांचा व्हिडिओ आहे ना, जो अतुल सुभाष यांनी अपलोड केला, हा कधीच तुम्ही डिलीट करू नका. हा कधीच अल्गोरिदममधनं काढू नका. कारण हे त्यांचं बलिदान ना व्यर्थ जायला नको. मला असं वाटतं अतुल सुभाष यांनी हा इतकं टोकाची भूमिका जी उचलली त्याच्यामागे 3 मुख्यतः कारणे. पहिलं कारण आपली न्यायव्यवस्था, जी इतकी घाणेरडी आहे, ज्याच्यामध्ये तारीख पे तारीख, तारीख पे तारीख ह्या गोष्टी सातत्याने आपण ऐकत आलेलो आहोत. आणि शहाणा माणूस म्हणतो की आयुष्यात ना कधीच पोलिस स्टेशनची आणि कोर्टाची पायरी चढू नये. त्यामागचं हेच कारण आहे. कारण न्याय जो आहे ना, तो पैसा बघून आणि स्टेटस बघून दिला जातो. सो न्यायव्यवस्था ही त्याला कारणीभूत आहे. दुसरं म्हणजे टॉक्सिक फेमिनिझम जे निकिता सिंघानियाच्या डोक्यात होतं. कारण ज्या पद्धतीचं ओव्हरऑल 9 फेक केसेस त्यांच्यावरती त्यांनी लावलेत आणि कधी पण मनात येईल तेव्हा ते केसेस मागे घ्यायचे. कधी पण मनात येईल तेव्हा ॲल्युमनी 1 करोडची 3 करोड केली. त्याच्यानंतर कधी पण मनात येईल त्यावेळेला 40,000चा जो मेंटेनन्स होता दरमहा तो 80,000 नेला. मग अजूनही तो वाढवण्याची शक्यता होती. अशा बऱ्याच सगळ्या ज्या गोष्टी आणि तिथली जज नीता कौशिक. सो मला असं वाटतं हे टॉक्सिक फेमिनिझमचं एक प्रॉडक्ट आहे जे आपल्याला सध्या पाहायला मिळतंय. आज अतुल सुभाष यांच्यावरती घडले, उद्या ते आपल्या भावासोबत घडू शकतं किंवा आपल्याच घरात अजून इतर कुठल्यासोबत घडू शकतं. सो मला असं वाटतं की जो चुकीचा आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. मग त्यांचा जेंडर बघू नका, त्यांचं वय बघू नका, त्यांचं फायनान्शियल स्टेटस बघू नका. जे चुकीचं आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की वुमन कार्ड जे आपल्या देशामध्ये सर्रासपणे प्ले केलं जातं. देखो ऐसा है, 2 साल शादी, तीसरे साल डिवोर्स, उसके बाद हम भी निकले, वो भी निकला, सॉर्टेड, आधा हिस्सा इधर. काही घडलं ना की सगळ्यात आधी बायकांची बाजू कन्सिडर केली जाते आणि पुरुषांना चुकीचं ठरवलं जातं. दोन्ही नाण्यांच्या बाजू न ऐकून घेतात. तर मला असं वाटतं या 3 गोष्टी मुख्यतः जबाबदार आहेत अतुल सुभाष यांच्या या टोकाच्या पाऊल उचलण्यासाठी. अ, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही पहिली केस डिस्कस केलेलीच आहे. या केसवरती जाता मला इतकंच असं सांगायचं की कंगना रनौत जिचे काही मुद्दे मला जेन्युइनली पटतात, की जी अत्यंत काही गोष्टींवरती तिने नेपोटिझमच्या अगेन्स्ट जो आवाज उठवला तो योग्य होता. बऱ्याच गोष्टींसाठी तिचं जे स्टँड आहे ते अतिशय योग्य आहे. पण इथे तिचं हे स्टँड होतं. जो वीडियो है वो दिल दहला देने वाला है. बरं, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पुढे बघा. करोड़ों रुपए की एक्सटॉर्शन उससे की जा रही थी, जो कि उसकी कैपेसिटी से भी बहुत बाहर थी. इसमें तो कोई कहने वाली ही बात नहीं है कि ये सब चीजें निंदनीय हैं. बस इथपर्यंत सगळं व्यवस्थित आहे. पण कंगना रनौतने जे शेवटचं वाक्य बोलली ना, इथे तिने माती खाल्ली आहे. हमेशा 99% जो है मैरिजेस में पुरुषों का ही दोष होता है, इसीलिए ऐसी गलतियां भी हो जाती है. सिरियसली कंगना रनौत, तू तू आता एक अशा स्टेटला आहे जिथे तुला मिलियन्स मध्ये लोक फॉलो करतात, जिथे तू आता एक पॉलिटिशियन सुद्धा झालेली आहे. तुझ्याकडे एक आयडियल व्यक्ती म्हणून बघितलं जातं. तू कमीत कमी या ठिकाणी तरी किमान पुरुषांसाठी आवाज उठवणं गरजेचं होतं. सी दिस इज द प्रॉब्लेम आय एम टॉकिंग अबाउट. फेमिनिझमचा गैरवापर जो आहे ना तो हाच आहे. फेमिनिझम यांच्यासाठी काय माहितीये का? थैंक यू फॉर कमिंग सारख्या फिल्म मधून प्रपोज केल्या जाणाऱ्या गोष्टी थी उसके साथ, चिपकी तो ये प्रोफेसर के साथ भी थी. हाँ, और अर्जुन के साथ भी, राहुल के साथ भी थी, और वो रबड़ी वाले के साथ भी थी. मी ब्रा नाही घालणार उद्यापासून. हा फेमिनिझम आहे यांच्यासाठी. नवरा मला सेक्शुअली सॅटिस्फाय करत नाहीये तर मी 4 अजून ठिकाणी तोंड मारीन. हा फेमिनिझम आहे यांच्यासाठी. आणि जे सातत्याने बॉलिवूडच्या अगेन्स्ट आपण आवाज उठवत आलोय ना तो याच कारणांमुळे. कारण हा फेमिनिझम ना रात्रीतनं कधीच डोक्यात चढत नाही. हा फेमिनिझम चढतो हळूहळू, अत्यंत सटल वेने, तुम्हाला समजतही नाही. पण तुमच्या घरातल्या जे निब्बीज आहेत ना सो कॉल्ड, ज्या आत्ता 12 वर्षांपासून तर माझ्या हिशोबाने 25 वर्षांपर्यंतच्या असतील, त्यांच्या डोक्यात हा जो कचरा आहे ना वोक, लिबरल्स आणि फेमिनिझमचा, तो याच गोष्टींमुळे चढवला जातोय आणि त्याला वेळीच ठेचून मारणं गरजेचं आहे. आता आपण वळूयात दुसऱ्या गोष्टीकडे जो आजच्या व्हिडिओमध्ये मला महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतोय. जर का तुम्ही सोशल मीडियावरती थोडे जर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे ना कुठेतरी बघितलाच असेल. हा व्हिडिओ आहे समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शो मधला. या शो मध्ये ही जी मुलगी आहे हिची स्टोरी अशी आहे. मोहम्मद आदिल, आप खतना भी कराते हैं? ऑलरेडी हो चुका है भाई. क्या नाम है मैम आपका? प्रियंका. प्रियंका जी, आप क्या लगते हो इनकी? फ्रेंड है. मला असं वाटतं की
ज्या वेळेला रिसर्च करायला मी गेले तेव्हा माझ्या अशा गोष्टी लक्षात आल्या की ही एक जी बी ग्रेड किंवा सी ग्रेड वाला जो कॉन्टेंट असतो, ज्या ऑल्ट बालाजी आणि उल्लू ॲपवरती जो OTT वरती अश्लीलता पसरवणारा जो ॲप असतो, तर त्याच्यामध्ये ही ॲक्ट्रेस म्हणून काम करते त्या फिल्म्समध्ये. त्याचबरोबर काही क्राईम शोजमध्ये सुद्धा तिने काम केलेलं आहे. सो याच्यानंतर हिच्या पूर्ण Instagramवरच्या पेजवरती आपण ज्यावेळेला जातो, पूर्ण बघतो, थ्रूआउट तिच्या Instagram पेजवरती कुठेच तिच्या पर्सनल लाईफबद्दल काहीच नाहीये एक्सप्लेन केलेलं. तर एकंदरीत असं पण काही युट्यूबरचं असं म्हणणं आहे की हे सगळं स्क्रिप्टेड होतं. तर मला असं वाटतं की जे काही खरं असेल ते असेल, पण एकंदरीत जे चित्र आता सध्या समोर दिसतंय, एक बाई क्या पढ़ाई करी है? ज़्यादा नहीं, मैं 12th तक ही पढ़ी हूँ, उसके बाद मेरी शादी हो गई। आपकी शादी हो गई? यस, और मेरा 15 साल का बेटा भी है। जिचं लग्न झालंय, जिचा नवरा नागपुरात आहे, जिचा 15 वर्षांचा मुलगा आहे तिच्या म्हणण्याप्रमाणे, आणि एक तिचा अत्यंत जवळचा वैयक्तिक आयुष्यातला एक फ्रेंड आहे जो डिझायनर म्हणून सो कॉल्ड काम करतो. आय डोंट नो याच्यामध्ये कुठे डिझाईन आहे, दूरपर्यंत डिझाईनचा डी सुद्धा नाहीये. तर तुझे कपडे नॅशनल चॅनलवरती, नॅशनल प्लॅटफॉर्मवरती तू फाडू देतेस आणि यू आर गेटिंग फेमस ऑफकोर्स, आणि हे सगळं फक्त फेमस होण्यासाठीच केलं जाते, बाकी काहीच नाही. सो अगेन फेमिनिझमचा अत्यंत गैरवापर, टॉक्सिक फेमिनिझमचा गैरवापर, की अरे मेरे को जो करना है मैं वो करूंगी, मला जे करायचंय मला ते करायचंय, मला ते करू दिलं पाहिजे, इवन आफ्टर बीइंग मॅरिड, इवन आफ्टर हॅव्हिंग अ किड. आता जस्ट इमॅजिन हा व्हिडिओ 15 वर्षानंतर ज्यावेळेला हिचाच मुलगा जर असेल, आता 15 वर्षांचा, घडीभर कन्सिडर करू, ज्यावेळेला तो 30 वर्षांचा होईल तेव्हा लाज वाटेल त्याला की ही आपली आई आहे. मला हेच आत्ताच्या ह्या ज्या मुली आहेत ना, ज्या सो कॉल्ड Instagramवरती GRWMचा जो सो कॉल्ड कॉन्टेंट सुरू आहे, गेट रेडी विथ मी, कसं गेट रेडी विथ मी? म्हणजे ज्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे, ज्या गोष्टींवरनं पूर्वीचे काही MMS व्हायरल व्हायचे, ते आता सर्रासपणे Instagramवरती बनवले जातात आणि त्याचं काहीच वाटत नाहीये कोणालाच. आणि तोकडे कपडे घालायचे, मग आम्ही फेमिनिस्ट आहोत. केस छोटे करायचे, बॉबकट करायचा, आम्ही फेमिनिस्ट आहोत. केसांना वेगवेगळे रंग द्यायचे, आम्ही फेमिनिस्ट आहोत. दिवस आणि रात्र फक्त पुरुषांना शिव्या द्यायच्या, आम्ही फेमिनिस्ट आहोत. दिवस आणि रात्र फक्त घाणेरडा कॉन्टेंट कंझ्युम करून टॉक्सिक फेमिनिझमला सपोर्ट करायचं, आम्ही फेमिनिस्ट आहोत. या सगळ्या गोष्टींमधनं आय एम सॉरी, बट बिंग अ वुमन या सगळ्या गोष्टींच्या मी तरी विरोधात आहे. आणि मला फक्त आता त्या मुलींच्या मी शोधात आहे सोशल मीडियावरती. जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय, कॉमेंट सेक्शनमध्ये ना #जस्टिस फॉर अतुल सुभाष हे तर लिहाच, पण #बॅन टॉक्सिक फेमिनिझम हे सुद्धा तुम्ही लिहा. मला समजेल की किती मुली माझ्या बाजूने आहेत आणि किती मुली या टॉक्सिक कल्चरच्या बाजूने आहेत. सो आजचा व्हिडिओ हा पुरुषांच्या आवाजासाठी होता. आजचा व्हिडिओ हा त्या स्त्रियांच्या अगेन्स्ट होता, ज्या स्त्रियांना बंधनं आणि लिमिट्स नको आहेत स्वतःवरती. सो मला तुम्ही ओल्ड स्कूल म्हणू शकता, डाऊन मार्केट म्हणू शकता, मला तुम्ही काही म्हणू शकता, पण मी खुश आहे माझ्या संस्कृतीला धरून आणि माझ्या विचारांना घेऊन. तुमचं काय मत आहे या आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये टॉक्सिक फेमिनिझम बद्दल? तुमचं काय मत आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.